नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रासमोरील जी आव्हानं आहेत ही आव्हानं पेलण्यासाठी दीपावलीच्या नरक चतुर्थीच्या दिवशी आपण सकारात्मक विचार कसा केला पाहिजे आणि या बाबतीत नरहर कुरुंदकरांनी जागर या ग्रंथामध्ये बुद्धिवाद्यांचं वैफल्य मांडलेलं आहे. आणि हे आहे की बुद्धिवादी काहीच न करता समाजामध्ये असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणत असतात आणि त्यासाठी ते समाज असा व्हावा म्हणून ते काही करत नाहीत अशी खंत कुरुंदकरांनी व्यक्त केलेली आहे की समाज सुधारला पाहिजे किंवा मतदार हा नागरिक झाला पाहिजे यासाठी मी काहीच करत नसेल आणि मग तो असा व्हावा असा अपेक्षित धरत असेल, त्याला तो तसा व्हावा यासाठी काहीच सांगत नसेल. कारण मतदान केल्यानंतर त्याच्या खऱ्या कामाची सुरुवात होते, याची जाणीवच त्याला नसेल, हे मतभान त्याला आलं नसेल तर तो नागरिक कसा काय होईल. आणि नागरिक जर झाला नाही तर आपल्याला हवा असणारा घटनेसमोरचा जो समाज रचना होती, समाजाधिष्ठित समाज रचना कशी काय निर्माण होईल हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून लेखक मूलतः बुद्धिजीवी प्राणी आहे आणि मग त्या परिस्थितीमध्ये बुद्धिजीव्यांसमोर कोणती आव्हाने आहेत आणि त्यांना कसं सामोरं गेलं पाहिजे याची चिकित्सा त्यांनी केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या बुद्धिजीव्यांसमोर पहिलं आव्हान जर काय असेल तर ते देव, जे वाढता देव धर्म जो काही आहे, धर्मभोळेपणा, हे त्याच्यासमोरचं आव्हान आहे. त्र्यंबक नारायण आत्रे यांच्या 1915च्या गावगाडा या ग्रंथात महायात्रा या शेवटच्या प्रकरणामध्ये त्यांनी तत्कालीन मराठी समाज देवदेवतांच्या आणि यात्रा तीर्थाटनाच्या लबाड्यांमध्ये कसा रुतला आहे याचं विदारक वर्णन केलेलं आहे. नरहर कुरुंदकरांनी सेक्युलरिझम मांडताना सुद्धा ही मांडणी केली. धर्म ही पारलौकिक बाब आहे, या अर्थाने धर्म घेत असाल तर ठीक आहे, नाहीतर इहलोकामधल्या प्रत्येक कृतीसाठी आपल्याला उत्तर द्यावं लागत असते. आणि म्हणून सेक्युलरिझम ही धर्माविषयीची राज्याची भूमिका विशद करते. धर्म ही पारलौकिक बाब आहे हे वाक्य बोराच्या अळीत तक्षक लपावा एवढं विषारी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. कारण तो जर पाया काढून घेतला धर्माचा इहलोकातला तर सगळी धर्मग्रंथ ही हवेत तरंगू लागतात असं कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि अलीकडं हे जे काही वाढलेलं आज 100 वर्षानंतर ही जी परिस्थिती अधिकच धर्मांध झालेली आहे. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झालेली आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती थंड पडलेली आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे प्रबोधनकार सुद्धा आता राहिलेले नाही आहेत. प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा देवळातला देव अशा पद्धतीने मांडला होता की आणि धर्मचिकित्सा ज्या पद्धतीने ती करत होते ती आता दिवसेंदिवस लोप झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे सगळं जे चित्र दिसते आहे आणि पारंपरिक भारतीय जनता देवभोळी होती पण धर्मभोळी नव्हती. सध्या मात्र तिचा देवभोळेपणा विघातक रूप धारण करतो आहे आणि अधिकाधिक धर्मभोळी आणि पर्यायाने हिंसक व असहिष्णू वाढते आहे. आणि म्हणून देव आणि धर्म याचं व्यापारीकरण आणि राजनीतिकरण तर होतच आहे, शिवाय समाजामध्ये अंधश्रद्धा आणि उन्माद माजविण्याचेही प्रयत्न होत आहेत. रामाच्या ठिकाणी नथुराम आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या नथुराम उपासकांच्या छावणीतून रामाला बाजूला काढण्याचं काम बुद्धिवाद्यांना करावं लागेल. हे सगळं आता पुरं झालं. जनतेला आता स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे की पूर्वी सृष्टीबद्दल आणि विश्वाच्या व्यवहाराबद्दल माणूस अज्ञानी आणि भ्रमग्रस्त होता, तेव्हा देव ही संकल्पना उदयास आली. आता विज्ञान युगामध्ये शंख, चक्र, गदा, पद्मधारी कोणतीही देवता, कोणीही देव ढगाच्या आड वा क्षीरसागरात बसलेला नाही. एवढी साधी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर मग आपल्या अस्तित्वाला काय अर्थ राहिला. सर्व तत्वज्ञानाचे सार एवढेच आहे की देव ही हृदयात किंवा अंतःकरणात जाणण्याची गोष्ट आहे. तिला सगुण साकार स्वरूपात पाहिल्याशिवाय चैन पडत नसेल तर मग मूर्ती करावी पण ती घरातच ठेवावी. किंवा जे पारंपरिक तांदळे किंवा कुलदेवता आहेत विठोबा, खंडोबा, अंबाबाई सारख्या त्यांच्यापुरती सीमित ठेवावी. कुलधर्म व कुलाचार सुद्धा योग्य ते बदल करूनच करावेत. नवीन देव आणि देवळे निर्माण करण्याचे
तर आपण आता पूर्णपणे थांबवले पाहिजे. हे जर आपण लक्षात घेतलं नाही, गावोगाव देव मंदिरं बांधण्याचं काम चालू आहे, हे वाढलेलं आहे आणि हे आता थांबलं पाहिजे. ही गोष्ट धर्माच्या बाबतीत आहे. आपण ज्याला धर्म म्हणतो ते खरे तर संप्रदाय आहेत, ते एव्हाना सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे. महाभारतात ज्या तऱ्हेने धर्माचं स्वरूप वर्णन केलेलं आहे तीच भारतीयांची धर्मविषयक खरी जाणीव आहे. निहित परिस्थितीमध्ये करायचे कर्तव्य किंवा काळाच्या कसोटीवर उतरलेली वर्तनाची रीत ही भारतीयांची धर्माची समजूत होती. एकाच शब्दात सांगायचे तर स्वधर्म हीच भारतीयांची खरी घोषणा किंवा संकल्पना होती. तो अर्थातच वैयक्तिक पातळीवरचा होता आणि तो तसाच राहणे सर्वांसाठी श्रेयस्कर आहे. धर्माला रस्त्यावर आणणे ही अलीकडच्या काळात आपल्या हातून होत असणारी फार मोठी चूक किंवा खरे तर गंभीर गुन्हा असं आपण म्हणू त्याला आहे. धर्माची सांगड राज्यसंस्थेसोबत घालणे हे तर आपल्या देशाला आणि संस्कृतीला रसातळाला नेणारे महाभयंकर पाप आहे. आणि म्हणून आपण सेक्युलर स्टेट ही घोषणा केलेली होती. आणि मग आता आपण पाहतो की आता हे हिंदुस्थान झालं पाहिजे, गर्वशेक हो हिंदू होय असं आपण अलीकडे म्हणायला लागलेलो आहोत. म्हणजे आपल्या सार्वजनिक स्तरावर काही हवेच असेल तर त्यासाठीची संकल्पना आहे धम्म. धर्म आणि धम्म हे शब्द उत्पत्तीच्या दृष्टीने सारखे असतील पण अर्थाच्या दृष्टीने वेगळे आहेत. धम्म म्हणजे सामाजिक नीती, दुसऱ्याची वागण्याची पद्धत, दुसऱ्यासोबत वागण्याची पद्धत किंवा त्याहून सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर दुसऱ्याचे अहित न करणे. आपला सामाजिक व्यवहार असा असला पाहिजे की त्यातून दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही तऱ्हेने उपद्रव होणार नाही, तिचे अहित होणार नाही. सौजन्य, सभ्यता, सहिष्णुता, सहजीवन या साऱ्या गोष्टी धम्म या एका शब्दामध्ये एकवटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, एकवटलेल्या आहेत. आपण रस्त्यावर मिरवणूक काढली तर त्याने आपल्याला आनंद होण्यापेक्षा दुसऱ्याला आनंद झाला पाहिजे, हा तो धम्म आहे. पण आपण पाहतो की बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन सुद्धा आंबेडकरांची मिरवणूक काढत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची जाणीव ते सुद्धा अनुयायी ठेवतात का नाही हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून रस्त्यावर येऊन सगळ्यांना अडचणीत आणणं म्हणजे धर्म नाही. तर आपण रस्त्यावर आलो तर ते पाहून या शिस्तीमध्ये जर आपण गेलो, लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण हे केलं तर लोकांना त्याचा आनंद होईल. म्हणजे अशा पद्धतीने किंवा मग रस्त्यावर न निघता तुमच्या घरात तुमच्या स्वपुरता, स्वधर्मापुरता तो ठेवला पाहिजे. हेच सगळ्यात चांगलं आणि सुडोल तत्वज्ञान आहे. सारांशाने देव जर जाणायचाच असेल तर तो फक्त स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या अंतःकरणातच जाणायचा. धार्मिक उपासना करायची असेल तर ती फक्त घरातच करायची आणि सार्वजनिक ठिकाणी आणायचा तो फक्त धम्म. म्हणजे सगळ्यांच्या हिताचा असेल, सगळ्यांना ते आवडत असेल तर आणायचं, नाही तर नाही. असा तो धर्म आपण पाळला पाहिजे. आपल्या सर्वांचे दुसरे आव्हान आहे ते म्हणजे लोकशाही किंवा प्रजातंत्र सुधारण्याचे. गेल्या 75 वर्षामध्ये प्रातिनिधिक लोकशाही ही एक पद्धत म्हणून आपण ती स्वीकारलेली आहे. पण आपली लोकशाही तर पांगळी झालेलीच आहे. शिवाय लोकांचे कारभारावरील नियंत्रण नाहीसे झालेले आहे. प्रातिनिधिक लोकशाहीला प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीची जोड द्यावी लागेल. आणि ही जोड कशी काय देता येईल? ही जोड द्यायची असेल तर मतदाराला नागरिक व्हावं लागेल. मतदान केल्यानंतर माझं कार्य संपलंय असं म्हणून चालणार नाही, तर तिथून खऱ्या अर्थाने कार्य चालू होते. आणि लोकशाही मूल्य ज्या ज्या ठिकाणी डावळली जातात त्या त्या ठिकाणी तुम्ही लोकशाहीच्या संरक्षणासाठी उभं टाकलं पाहिजे. असा जागरूक नागरिक मी आहे याची जाणीव जोपर्यंत होणार नाही, आणि ही जाणीव मग कुठं आहे असं तुम्ही प्रश्न कराल तर मी तुम्हाला सांगेल. देवाजी टोपा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेंढालेखा नावाचं गाव आहे आणि त्या गावाचे सरपंच आहेत आताचे देवाजी टोपा नावाचे. ते विदेशात सुद्धा, दक्षिण आफ्रिकेत सुद्धा जाऊन आले. त्यांचं भाषण तिथलं ट्रान्सलेशन करून ऐकवलं गेलं. म्हणजे एवढा तो माणूस आहे. त्यांनी सांगितलं की दिल्लीत तुमचं सरकार तर दिल्लीत आमचं सरकार, गावामध्ये तुमचं सरकार चालणार नाही. आणि भारत सरकारला जयराम रमेश पर्यावरण मंत्री होते, त्यांना केंद्रातले ब्रिटिशांनी केलेले कायदे जंगल, जमीन आणि पाण्यासंबंधीचे बदलायला लावले. असा तो माणूस अशिक्षित आहे पण एवढा अनुभव आहे, एवढं विजडम त्याच्यामध्ये, एवढं शानपण त्या देवाजी टोपांमध्ये आहे. तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसून लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता. आम्ही पीपल्स कॉलेजला कार्यशाळा घेतली, त्या कार्यशाळेला मीही जॉईन होतो आणि त्यामध्ये मी ऐकलं आमच्या कोंपोलवार सरांनी तो कार्यक्रम ठेवला होता. म्हणजे असा तो देवाजी टोपा
म्हणजे लोकशाही प्रत्यक्ष सहभागीची जोड त्याला द्यायची असेल तर त्याचं उदाहरण म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहता येईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं म्हणजे हे उदाहरणाप्रमाणे गावातील आणि वस्तीच्या पातळीवर ग्रामसभांच्या मार्फत लोकांनी थेट कारभार केला पाहिजे. ग्रामसभा या नवीन रचनेचे क्रांतिकारी महत्व अद्यापही आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. आंदोलने होतात तेव्हा पुढाऱ्यांना गावबंदी करून जनता आपला असंतोष व्यक्त करते. अलीकडे आपण जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर अनेक राज्यकर्त्यांना गावबंदी केल्याची पोस्टर पाहतो. पण हे एवढ्यापुरतं नाही. तर ह्या गावबंदीचा उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे. ग्रामसभा ही आपल्या लक्षात आली पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेने ती तरतूद केलेली आहे ती आपण अभ्यासली पाहिजे आणि ग्राम स्वराज्याची जोड त्याला दिली पाहिजे. आणि ग्राम स्वराज्य ज्यामध्ये स्व असेल आणि त्याचं राज्य असेल, स्वतःवर आपलं राज्य म्हणजे गावाचं गावावर राज्य जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचं विकेंद्रीकरण जायला आपल्याला मिळेल. लोकशाही पांगळी होण्याचं दुसरं कारण म्हणजे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अंकुश ठेवण्याचा कोणतीच यंत्रणा आपण विकसित केलेली नाही. राईट टू रिकॉल म्हणजे प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार फक्त पुस्तकातच आहे. स्वित्झर्लंडमध्ये आपण आपल्याकडे तो स्वीकारला नाही. आपण नोटाचा अधिकार दिला, मला एकही उमेदवार पसंत नाही म्हणून, पण त्याचं रूपांतर राईट टू रिकॉल मध्ये जर करायचं असेल तर जनता मोठ्या प्रमाणात जागरूक झाली पाहिजे आणि ही होण्यासाठी त्याला मतदाराचं नागरिकामध्ये रूपांतर करावं लागेल. त्याला नव्या पद्धतीने दीपावली साजरी करायला आपल्याला शिकवावी लागेल. म्हणजे अंधार ज्याच्या जीवनातला अंधकार दूर करायचा असेल तर त्यासाठी अंतरंगातला ज्ञानदीप मावळू नको रे असं म्हटलेलं आहे. आपल्या अंतकरणातला ज्ञानदीप जेव्हा मावळतो, विझतो, तेव्हा जगातलं कुठलंही न्यायालय, कुठलंही संविधान त्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकत नाही. आणि म्हणून अंतरेचा ज्ञानदीप या दीपावलीच्या निमित्ताने आपण फुलवला पाहिजे, प्रकाशमान केला पाहिजे. आणि हे करणं हे बुद्धिवाद्यांचं काम आहे. आणि हे करण्यासाठी आपण नक्की ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समजून दिल्या पाहिजेत. बुद्धिवाद्यांचं वैफल्य हे आहे की आपण काहीच न करता बदल व्हावा अशी अपेक्षा करतो. तसं नाही. साध्य आणि साधनामध्ये साधन सूचित गांधींनी सांगितलं होतं की धोत्र्याचं बीज पेरून मोगऱ्याच्या फुलाची अपेक्षा करता येत नाही. तसं आपण काहीच न करता समाज समताधिष्ठित होईल असं शक्य नाही. आणि म्हणून समताधिष्ठित समाजाची अपेक्षा करायची असेल तर त्यासाठी लोकशिक्षण वाढलं पाहिजे, लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. आणि दीपावली फटाकेमुक्त कशी करता येईल, लोकांना त्रास न होऊ देता हे सगळं कसं करता येईल. आपण पाहतो की दीपावलीमध्ये अशी शर्यतीसारखी ईर्ष्या असते लोकांमध्ये की त्यानं जास्त फटाके वाजवतो, मी जास्त फटाके वाजवणार. अरे फटाके ही आपली संस्कृती नाही, याची सुद्धा जाणीव, याचं सुद्धा भान लोकांना आलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की विधिमंडळामध्ये आमदारांच्या विविध समित्या नेमण्याची तरतूद आहे, पण त्यात आमदारांचे योगदान किती आणि आउटपुट काय हे आपल्याला कळत नाही. व्यवहारात आपण लोकप्रतिनिधींची प्रतीक्षा करतो, मात्र त्यांच्याशी व्यवहार करण्याचे आणखी 2 मार्ग आहेत. भ्रष्ट आणि अविश्वासू प्रतिनिधींना कायमचे घरी बसवणे म्हणजे शिक्षा देणे आणि त्यांची अकारण पूजा थांबवणे हे गरजेचं आहे. त्यांच्या पुढे फिरणं हे बंद केलं पाहिजे. या संदर्भात बुद्धिजीवांकडून खरी अपेक्षा म्हणजे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राज्य संस्थेकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून उपकृत होऊ नये. त्यांनी आपल्यावर उपकार केलेत अशी भावना आपण बाळगू नये. राज्य संस्थेची लोककल्याणाच्या बाबतीत सहकार्य जरूर करावे, मात्र वैयक्तिक कृपाश्रय कधीही घेऊ नये. राज्य संस्थेप्रती बुद्धिजीवींनी एकच कर्तव्य आहे, ते म्हणजे तिच्यावर टीका करणे, लोकशाहीवर टीका करणे. म्हणजे आपल्या देशातले सरकार हे आपणच फक्त 5 वर्षाकरता निवडून दिलेलं असल्याने त्यावर टीका करणे हा आपला संवैधानिक अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा संवैधानिक अधिकार जर आपण वापरत नसू तर लोकशाहीचं संरक्षण कसं काय होणार आहे. आणि म्हणून हा संवैधानिक अधिकार आपल्याला वापरता आला पाहिजे. या बाबतीतले आणखी एक कार्य म्हणजे राज्यसंस्था, धर्म आणि मार्केट यांची जी भेसूर युती आजच्या काळामध्ये झालेली आहे तिचा वैचारिक प्रतिकार करणे स्वायत्त नागरी समाज हे कार्य करू शकतो. चिंतन ही गोष्ट या 3 घटकावर कधीही सोपवायची नाही. आपले चर्चा विषय किंवा आपली कथानके ही आपणच रचायची असतात, आपणच ते विषय ठरवायचे असतात. त्या निमित्ताने आपणच या विषयावर प्रकाश टाकायचा असतो. बुद्धिजीवींचं हे कार्य आणखी एका दृष्टीने महत्वाचं आहे. समाजात जे श्रमजीवी असतात ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलू दिलं जात नाही, ते निमूटपणे कष्ट करत आपले ओझे ओढत असतात. नोटबंदीच्या किंवा कोरोनाच्या काळात
त्यांची कशी ससे हुलपट झाली हे आपल्या समोर आहे. आपण पाहिलेलं आहे विदारक महाराष्ट्रातलं चित्र. सगळ्या ह्या मोठ्या शहरांमधून कशी ती बसा गाड्या बंद होत्या तेव्हा ती कशी पायी कुठपर्यंत लोक जात होती. त्यांची अबोल अपेक्षा अशी असते की ज्यांना बोलता येते त्यांनी बोलावे आणि राज्य संस्थेला शरण न जाता व्यापक सामाजिक कल्याणाची कास धरावी आणि सामाजिक कल्याणासाठी बोलावं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बुद्धिजीवींच्या पुढचं तिसरं कार्य असं की महाराष्ट्रातली प्रबोधनाची परंपरा पुन्हा सुरू करावी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला या प्रबोधनाच्या कार्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होता. महाराष्ट्राची ही परंपरा रचनात्मक, संस्थात्मक, विवेकवादी समाज निर्माण करण्यासाठी समताधिष्ठित समाज परिवर्तनाची अपेक्षा घेऊन कार्य करणारी होती. आणि त्यांना सध्याच्या काळात विकास आणि पर्यावरण रक्षणाची जोड देता येईल यामध्ये विवेकवादी चळवळीची परंपरा सध्या कमजोर झालेली आहे नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर. तर ती खरे तर म्हणजे सध्याचं युग हे विज्ञानाचे मानले जात असल्याने आणि पूर्वीपेक्षा शिक्षणाचा प्रसार कितीतरी पटीने अधिक झालेला असल्यामुळे विज्ञानवादी विवेकवादी विचारसरणीला अंगभूत बळ मिळून ती जोमाने वाढायला पाहिजे. पण प्रत्यक्षात तशी होताना दिसत नाही. समाजामध्ये जुनाट, अविवेकी आणि संकुचित विचारच प्रबळ होताना दिसत आहेत. याचे कारण असे की माणसाने विवेकी व विज्ञानप्रेमी बनले पाहिजे अशी आपली धारणाच नाही. शाळा कॉलेजमध्ये विज्ञानाचे शिक्षक नेमताना त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलची बांधिलकी पाहिली जात नाही. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष विज्ञान शिकूनही समाज तसाच मागासलेला लोकानुनय करणारा अस्मितावर्धन हीच आपली सामाजिक ध्येय होऊन बसलेली आहेत. या संदर्भात लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट म्हणजे निरनिराळ्या महापुरुषांचे स्मरण आपण करत असलो तरी ते या काळानुरूप केली पाहिजेत. त्या काळात विनोबांनी काय केलं तर ते आज कसे आजच्या काळामध्ये त्यांची प्रस्तुतता काय आहे या पद्धतीने आपण ते करायला पाहिजे. आणि प्रबोधनाची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक केली पाहिजे. आणि सामाजिक शास्त्र, ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्स ही जी विषय आहेत ती अलीकडे नको वाटत आहेत. अशा काळामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रामधून नित्याने संशोधन करणं गरजेचं आहे. दुर्दैवाच्या बाब ही आहे गेल्या काही वर्षात काही अपवाद वगळता महाराष्ट्राची कामगिरी निराशाजनक आहे. सामाजिक शास्त्रातल्या संशोधनामध्ये आपण मागे पडत आहोत. याचा परिणाम दोन तऱ्हेने होतो. एक म्हणजे आपले सामाजिक आकलन सुधारत नाही आणि दुसरे म्हणजे परिवर्तनासाठी आवश्यक ती वैचारिक ऊर्जा मिळत नाही. जगभर या सर्व शास्त्रांमध्ये नवे नवे दृष्टिकोन तयार होत आहेत पण आपल्यापर्यंत ते पोहोचत नाहीत आणि आपण स्वतःही आपले स्वतंत्र वैचारिक विश्व उभे करू शकत नाही. उदाहरणार्थ आधुनिक जनुकशास्त्रामध्ये मॉडर्न जेनेटिक्स जे संशोधन होत आहे त्यामुळे भारतातल्या जाती जमातींच्या उत्पत्ती आणि स्वरूपाविषयी नवीन दृष्टिकोन पुढे येत आहेत. ते माहिती झाले तर आपले पूर्वग्रह दूर होतील. याचा एक साधा व्यावहारिक उपयोग सांगता येईल. आपण आपल्याच जातीत किंवा गटामध्ये गुरफटून न राहता त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या तर त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र निर्माण करता येईल. अन्यथा बुद्धिजीव्यांना हे शक्य होणार नाही. आणि म्हणून बुद्धिवाद्यांच्या वैफल्याच्या बाहेर निघून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये बंधुभावाने आपण जोडलेलो नसल्याने या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून एक स्वस्थ, सभ्य आणि समृद्ध समाज निर्माण करायचा असेल तर आपण जिथे कुठे असो त्या ठिकाणी बुद्धिप्रामाण्य वाढविण्याबरोबरच परस्परांविषयी प्रेम, मैत्री, बंधुभाव वाढविणे हेच बुद्धिजीवी म्हणून आपले परम कर्तव्य आहे. मित्रहो,